पुढची बातमी बघूयात। शिवसेना पक्ष आणि चिन्हा प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत, जयमाला बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे वकील आज युक्तिवाद करतील। बंडखोरी करून पक्षावरती दावा सांगणं हा लोकशाहीवरती आघात असल्याचं कपिल सिब्बल म्हणाले। गेल्या सुनावणीत कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद होता। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं कपिल सिब्बल यांनी मुंबईपासून आसामपर्यंतचा सर्व घटनाक्रम सांगितला। निघून गेलेल्या आमदारांनी एक ठराव केला, अध्यक्षांना पाठवला। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं कपिल सिब्बल यांच्याकडनं युक्तिवाद करण्यात आलाय। 30 जुलैला हा युक्तिवाद झाला। त्यामध्ये कपिल सिब्बल यांनी मुंबईपासून आसामपर्यंतचा सर्व घटनाक्रम सांगितला। तर निघून गेलेल्या आमदारांनी एक ठराव केला, अध्यक्षांना पाठवला, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांचा। तर ठराव अध्यक्षांनी राज्यपालांना मार्क केलं आणि राज्यपालांनी बहुमत चाचणीची मागणी केली, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांचा। हे सर्व फक्त आमदार आहेत, ते काही राजकीय पक्ष नाहीत, असं सिब्बल यांचं म्हणणं। जर या प्रकरणी सुनावणी झाली असती तर हे सरकार स्थापनच झालं नसतं। कोणीतरी एका चिन्हावरती निवडून येतो आणि दुसऱ्या पक्षात जातो। बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी पक्षाची सूत्र हाती घेतली आणि पक्ष वाढवला। 2018 मध्ये ठाकरेंच्या नेतृत्वात लढलेली निवडणूक जिंकली आणि 2019 मध्ये मंत्रिमंडळात शिंदे शिवसेनेचे सदस्य म्हणून मंत्री झाले। तर विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याचा दावा देखील या युक्तिवादात सिब्बल यांनी केला।